हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल. आता संक्रांतीचा सण जवळच आलेला आहे, त्यासाठी आपण लाडू बनवतो, काही वड्या बनवतो. तर त्या मी कशा पद्धतीने केल्या ते तुम्हाला शेअर करते. तर पहिले मी काय केलं आहे, पॅनमध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि ते गरम झालं की त्यामध्ये पाऊण वाटी गूळ टाकलेला आहे आणि हा गूळ तुपात पूर्ण विरघळू द्यायचा. आणि लवकर विरघळण्याकरता त्यामध्ये आपण 1 पोहे खायचा चमचा पाणी टाकायचं, जेणेकरून तूप आणि पाणी यांच्या मिश्रणाने तो पातळ होतो आणि पूर्ण खडे विरघळले पाहिजे आणि आपला पाक तयार झाला पाहिजे. तोपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं सारखं. असं 2 मिनिटापर्यंत आपण सारखं ढवळत राहायचं की त्यात खडा राहायला नको. आणि नंतर मग त्या 2 मिनिटानंतर त्याच्यामध्ये अशी जाळी तयार होते आणि नंतर तो एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यात 1 थेंब टाकायचा आणि टणक गोळी बनली की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे. पाक जेव्हा तयार होतो तेव्हा असे फेस तयार होतो, जसं आपल्या साबणाचा फेस तयार होतो तसा. आणि पाण्यात टाकल्यावर ते बोटाने जवळ करून बघायचा, पूर्ण गोल गोळा बनला म्हणजे तयार. आता त्या बनल्यानंतर त्यामध्ये मी आता पाऊण वाटी तीळ आणि पाव वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स केलं आहे. त्यामध्ये मिक्स होईल तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आणि चांगला त्याचा घट्टसर गोळा बनला की मग गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी 2 मिनिट हलवत राहायचं. पाक असा गोळा तयार झालेला आहे. आता त्यात तीळ टाकल्यानंतर ते घट्टसर असा गोळा बनला पाहिजे तोपर्यंत ढवळत राहायचं आणि गॅस बंद केल्यानंतर थोडंसं ते हलवलं म्हणजे आपले लाडू वळायला आपलं सोपं जातं. आता त्याचीच गरम असताना त्याचे चटके तर लागतातच, त्यासाठी पाणी शेजारी घ्यायचं. आता पहा कसं मी लाडू वळलेला आहे. ते चटके लागतात त्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये हात घालायचा किंवा थोडंसं तूप लावायचं आणि लाडू वळायचे पाहिजे तसे आपल्याला. आता हे तीळ आणि हे मिळून 1 वाटी प्रमाण आहे. शेंगदाण्याचं कूट मिळून आणि पाऊण वाटी गूळ, 2 चमचे तूप आणि 1 पोहे खायचा चमचा पाणी यापासून हे तयार बनलेले आहेत. एकदम नवीन मुलींना सुद्धा जमेल. बाहेरून विकत आणण्यापेक्षा हे अगदी चांगले घरगुती बनवलेले. आता वडी बनवायची आपल्याला. वडीला सुद्धा तेच प्रमाण घ्यायचं जे आपण लाडूसाठी घेतलेलं आहे तेवढंच. त्याचा पण पाक करायचा. त्या पाकामध्ये ते सर्व मिश्रण टाकायचं. तीळ भाजून घ्यायची पहिले, शेंगदाणे पण भाजून घ्यायचे, त्यांची सालं काढून त्याचं कूट करायचं शेंगदाण्याचं आणि हे सगळं मिक्स करायचं लाडूप्रमाणे. आणि याचा पण घट्ट गोळा होईल तोपर्यंत आपण ढवळत राहायचं. आणि गोळा झाला म्हणजे आपलं समजायचं की चांगल्या प्रकारे मिक्स झाला आहे आणि पाक पण त्यात मुरलेला आहे. शक्यतो नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये केलं तर अतिउत्तम. आणि आता तेल लावलंय मी पोळपाटाला आणि त्यावरती पाण्याचा हात ओला करून
ते थापून घ्यायची वडी. किंवा प्लॅस्टिकचा पेपर ठेवून तुम्ही लाटू पण शकता, पण गरम वस्तू प्लॅस्टिकला लावण्यापेक्षा मी आपलं हातानेच पाण्यामध्ये हात हे करून थोडंसं लाटण्याने हे केलं आणि हाताने ते जरा गरम आहे म्हणून थोडंसं चिपकतंय, थोडं गार होऊ द्यायचं. आता पहा कसं ते वड्या आपल्या तयार झाल्या. आता मला जाड हव्या होत्या, तुम्ही पातळ पण लाटू शकता पेपर ठेवून त्यावरती थोडंसं गार झालं की. अशा प्रकारे आपल्या वड्या तयार झालेल्या आहे. थोड्याच मिनिटात आपण हे बनवू शकतो आणि गार झाल्यावर वड्या अशा कापून घ्यायच्या. असा हा पदार्थ तयार झालेला आहे. ट्रायल म्हणून तुम्ही नवीन मुली सुद्धा बनवू शकता. आणि तीळ आणि गुळ हे थंडीसाठी तर उपयुक्त आहेच. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग.